किशोर भाऊंशी मी गप्पा मारतोय. हां, किशोर भाऊ सांगा ना आम्हाला जुना इतिहास. 1922ला 3 जुलै मला वाटतं आपली संजीवन चालू झाली. हां त्यावेळेला माझे वडील हां शांत मास्तर हां आणि रमणलाल मास्तर हां. हे तिन्ही त्या दिवशी नोकरीवर लागले. ओके. शांत मास्तर आणि रमणलाल मास्तर हे दोघं टीचर म्हणून लागले हां हां. आणि माझे वडील स्वयंपाकी म्हणून लागले. ओके. हो हो. आणि मी ते ऐकलं होतं. आणि आताची अशी परिस्थिती आहे की तुम्ही पाचगणीमध्ये इतकं तुमचं पाचगणीशी काय म्हणतात त्याला घुलमिल जाना झालेला आहे की कोणीही आलं की पाचगणीमध्ये जेवायचं कुठे म्हटलं तर म्हणतात पुरोहितांकडे. आणि तुमचे म्हणजे क्वालिटी अतिशय सुंदर. तुमच्या मुलांनी पण बिझनेस अतिशय छान सांभाळला तुमचे. आणि संजीवनला सगळ्यांची आठवण नेहमी येते. आज सकाळी काल पण मला शशिताई टीचर सांगत होत्या की एकाच एसटीतून सगळे आले आणि बरोबर त्यांनी संजीवनचं किचन सांभाळलं. तर हा जुना इतिहास आहे. 1922चा आहे ना? 1922. मी तर सगळ्यांना सांगतो अनिल साहेब, हां हां अभिमानानं, हां हां की व्हॉट एव्हर वी आर टुडे इन पंजिनी फॅमिली, इट इज जस्ट ओनली बिकॉज ऑफ संजीवन. Yes, and I will also say, whatever I have achieved in my life, I went to IIT Delhi. I became a chemical engineer. I am translating Abhanga of Saint Tukaram from Abhanga Gatha into English for the world to know what Tukaram Maharaj wrote only because of Sanjeevan. आत्ता सकाळी माझं उपेंद्र गावणेकरशी गप्पा मारत होतो तर उपेंद्र गावणेकर म्हणला की गोव्यामधले माझे जे इतर मित्र आहेत त्या सगळ्यांचं आयुष्य मी बघितलं आणि माझं आयुष्य बघितलं तर मी सगळ्यांमध्ये फारच वेगळा झालो आहे. माझी पर्सनॅलिटी बघून मनोहर पर्रीकर मला म्हणले की अरे तू एकदमच वेगळा आहेस. तू इतक्या हाय लेवलचं लोकांशी डीलिंग कसं करू शकतोस? तुला हे कसं कोणी शिकवलं? तर उपेंद्र गावणेकर 2री ते 11वी संजीवनमध्ये होता. तो म्हणला की माझं सगळं पर्सनॅलिटी जी मोल्ड झाली आहे आणि संकटांचा सामना कसा करायचा, मित्र कसे सांभाळायचे, लोकांशी कसं बोलायचं, हे सगळं मला संजीवननं शिकवलं. त्याचं लहानपणापासून मोठा तो संजीवनमध्ये झाला आहे. आणि असे किती लोक आहेत. हो, राहुल मेहेंदळे तुम्हाला परवा येऊन गेला शाळेत. 45 वर्षाचा मुलगा आहे आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून त्याने MBA केलं. मोठमोठ्या कंपन्यांचा CEO झाला आणि आता स्वतःचा वेगळा बिझनेस चालू करतो आहे, स्टार्टअप चालू करतो आहे. तो म्हणतो की मी फक्त 2 वर्ष संजीवनमध्ये आलो पण संजीवननं मला जी दृष्टी दिली, मला जी डिसिप्लिन दिला, विचार करण्याची पद्धत शिकवली, त्याच्यामुळे मी हार्वर्डला पोहोचलो. I was there for 11 years. आणि हो आणि त्याला स्वाती पिरामलनं घरी बोलवलं. रिलायन्सचे बोर्डरूममध्ये ये म्हणतात. त्याला सगळे मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट, हार्वर्ड ग्रॅज्युएट म्हटला की सगळे इंडस्ट्रियलिस्ट सॅल्यूट करतात. कारण किशोर भाऊ, माझं स्वतःचं मत आहे, जगात 2 प्रकारचे लोक असतात. श्रीमंत, धनाढ्य, खूप पैसा. फोर्बेस आहे, तो अमेरिकेतला कोणतो करोडोपती आहे. ॲमेझॉनचा मालक आहे, मायक्रोसॉफ्टचा मालक आहे. तर धनानं सिद्ध असलेला माणूस हे एक प्रकारचे लोक आणि बुद्धीमध्ये सिद्ध असलेला माणूस हा दुसऱ्या प्रकारचे माणूस. म्हणजे स्वामी विवेकानंद घ्या किंवा परमहंस योगानंद घ्या किंवा रामकृष्ण परमहंस घ्या. विचारवंत जी माणसं आहेत, लिओ टॉल्स्टॉय घ्या आणि आर्किमिडीज घ्या, आईन्स्टाईन घ्या. तर हे बुद्धीच्या जोरावरती ज्यांनी स्थान मिळवलं आहे जगाच्या इतिहासात, ही माणसं, तर ही दोन्ही माणसं आपल्याला वंदे असतात. I will salute the man who has done something using his brain. I will also salute the man who has generated wealth. Because when you generate wealth, you are giving jobs to hundreds and thousands of people. मायक्रोसॉफ्टनं लाखो लोकांना नोकऱ्या दिल्यात, ॲमेझॉननं लाखो लोकांना नोकऱ्या दिल्यात. जगाचं कल्याण करायला बिझनेसमॅन पाहिजेच, आहे की नाही? तर आता मी इथे व्हिडिओ थांबवतो आणि आता आपण नुसत्या गप्पा मारू.